नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 वार्ड क्रमांक 3 मधले उमेदवार कुणाल भाऊ दुसाने यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। वार्ड क्रमांक 3 मध्ये आपले मतदारांशी नाते व संवाद कशा प्रकारे आहेत? एकंदरीत माझा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे आणि मला भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 3 अ साठी माझ्या पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि नक्कीच प्रभागामध्ये माझ्या जे मायबाप जनता मतदार आहेत त्यांच्याशी माझे एकदम जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध आहेत। मग मी कधीच समाज म्हणून किंवा समाज व्यवस्थामधून कोणाला बघितलं नाही। सगळे कुटुंब, सगळे जे घर आहेत ते मी कुटुंब म्हणूनच मी त्यांच्याकडे आजपर्यंत पाहिलेलं आहे। तुमच्या भागामध्ये तुमचे काम करण्याची शैली कशी आहे? एकंदरीत अनुभव जर बघितला तर मी गेल्या अनेक वर्षापासून संघटन क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय आणि वेळोवेळी पक्षाच्या बैठका निमित्त मी मुंबईला जात असतो आणि मुंबईला मंत्रालयातनं मी माझ्या मुख्यमंत्र्यांकडून माझ्या प्रभागासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून प्रभागाचा विकास करू शकतो ही क्षमता माझ्यामध्ये आहे। त्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रभागातील नागरिकांना किती वेळ देऊ शकतात? 100% माझं दुसरं कुठलंही काम नाही आहे। मी पूर्ण समर्पण माझ्या प्रभागातल्या प्रभाग क्रमांक 3 मधल्या मग नवभारत सोसायटी असेल, गडी परिसर असेल, इंदिरानगर असेल, मेन रोड बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर बजरंग चौक आणि जनता पार्क लिंक रोडपर्यंत संपूर्ण परिसरामध्ये माझे बालपण गेलेले आहे आणि 100% मी माझ्या प्रभागातील जनतेला वेळ देईल, समर्पण देईल ही मी गवाही देतो। तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही असे काय काम केले होते की तुमच्या पक्षाने तुम्हाला प्रभाग क्रमांक 3 मध्ये उमेदवारी दिली? पक्षाने मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस 2017च्या नगरपालिकेत माझ्या आईला प्रभाग क्रमांक 9 मध्ये इस्लामपुरा देवळपरी भागामध्ये उमेदवारी मिळाली होती आणि त्या ठिकाणी पक्षाचं मी झेंडा घरोघरी पोचवला, माझा पक्ष घरोघरी पोचवला आणि त्या ठिकाणी मला 300 मतं त्यावेळेस मिळाले होते। त्याच आधारावर यावेळेस माझ्या स्वतःच्या हक्काचा जो प्रभाग आहे, ज्या ठिकाणी माझे बालपण अनेक वर्ष मी त्या ठिकाणी वास्तव केलेले आणि गेलेले आहेत, तर मला यावेळेस पूर्ण शाश्वती होती की मला माझा पक्ष माझ्या प्रभागामध्ये उमेदवारी देणार आहे। पिण्याच्या पाण्यासाठी कोणते मॉडेलचा वापर करणार आहात तुम्ही? एकंदरीतच तुम्ही बघितलं असेल का 2017ला नवापूर नगरपालिकेमध्ये काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं का आम्ही स्वच्छ पाणी देणार, फिल्टर पाणी देणार। तर तो जो प्रकल्प आहे तो व्यवस्थित जर राबवला असता त्यावेळेस तर आज आपल्या नवापूरकरांवर ही वेळ आलीच नसती। पण तरीसुद्धा मी शेवटी सत्तेपुढे कोणाचेच काही चालत नाही आणि मुख्यमंत्री आमचे देवेंद्र भाऊ जे महाराष्ट्राचे देवाभाऊ आहेत त्यांच्याकडे सगळे सूत्र आहेत आणि तिथून मला पूर्ण शाश्वती की नवापूरचा जो पाणी प्रश्न आहे तो आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सोडवणार आहोत आणि तो अशा पद्धतीने सोडवणार आहोत का जी ग्रामपंचायतीच्या त्यावेळेस जी पाईपलाईन होती ती संपूर्ण नवापूर शहरातील मग कॉलन्या असतील, वस्ती असेल, नवीन वसाहती असतील का माझ्या प्रभागातलं जर म्हटलं तर इंदिरानगर असेल, बजरंग चौक असेल, वरती गडी परिसर असेल किंवा नवभारत सोसायटी अनेक ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून संपूर्ण शुद्ध आणि फिल्टर पाणी पोहोचवण्यासाठी मी 100% प्रयत्न करणार। पाणी, वीज यासाठी तुमचे ठोस उपाय काय असणार? बघा, नगरसेवकाचा अर्थ मी तुम्हाला आज सांगतो। न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ता। या ज्या मूलभूत गरजा आहेत या तर माझ्यामध्ये तेवढं कौशल्य आहे का मी नवापूरकर आणि माझ्या प्रभागातल्या जनतेला मी वारंवार मला फोन करायची बी गरज नाही, ती समस्या येणार नाही, मी पूर्ण ताकदीने ते प्रश्न सोडवण्यासाठी मी रस्त्यावर उतरेल। आपला ते शेवटचा प्रश्न की कुणाल भाऊ यांच्या प्रभागामध्ये अतिक्रमण घरे त्याबद्दल आपण त्यांना प्रश्न विचारू की कुणाल भाऊ आपल्या प्रभागामध्ये 3 मध्ये असे अनेक घरे जवळजवळ 80% घरे अतिक्रमण आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही कशा प्रकारे पाठपुरावा करणार? मी एकंदरीत तुम्हाला सांगू इच्छितो की नवापूरचा जो प्रभाग क्रमांक 3 आहे याचे विशेष वैशिष्ट्य मी तुम्हाला आज सांगतो। प्रभाग क्रमांक जो 3 आहे ना त्या ठिकाणी नवापूरचे जे प्रशासकीय कार्यालय आहेत, तुमच्या तहसील आहे,
पंचायत समिती आहे आणि पोलीस स्टेशन, ज्या पोलीस स्टेशनमधून पूर्ण तालुक्याचे सूत्र सांभाळले जातात, हे जे तीन मुख्य आहेत ते माझ्या प्रभागात आहेत, प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहेत. आणि नवापूरच्या शास्त्रीनगर, इंद्रनगर हा जो भाग आहे हा गेल्या 100 वर्षापासून त्या ठिकाणी लोक राहते आणि नगरपालिकेला महसूल म्हणून घरपट्टी आणि नळपट्टी भरत आहेत. तर मी नक्कीच केंद्रात पण भारतीय जनता पार्टीची सरकार आहेत, आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीस हे आपले लाडके मुख्यमंत्री आहेत. तर मी माझ्या स्वतःच्या कौशल्य वापरून मी मंत्रालयात जाऊन माझ्या पत्रावर मी वेळोवेळी विनंती केली आणि अजून इथून पुढे मी पाठपुरावा, मी जर नगरसेवक म्हणून प्रभागातनं माझ्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं तर 100% मी जीवाच्या रान करेल आणि माझ्या प्रभागातील जनतेला जे घरं आहेत ते नियमाकुल CTS करण्यासाठी मी महसूल मंत्री आपल्या महाराष्ट्राचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेल आणि 100% मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. आपण प्रभाग क्रमांक 3चे उमेदवारीसाठी उभे असलेले कुणाल दुसाने यांच्याशी आपण अनेक विषयावर त्या भागातल्या समस्याबद्दल विचारणा केली. भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ.